अनेकदा आपण गव्हाच्या कुरडया बनवत असतो. शक्यतो तांदळाची कुरडई ही कमी प्रमाणात बनवली जाते. पण आज आपण रेशनच्या तांदळाची एकदम पांढरशुभ्र अशी साकळ्या न पडता कुरडई कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. त्यासाठी मी इथे रेशनचं तांदूळ घेतलेले 2 किलो. तांदूळ व्यवस्थित निवडून पाखडून घ्यायचं आणि नंतरनं एका मोठ्या पातेल्यात किंवा तुमच्याकडे जे भांडं असेल त्या भांड्यामध्ये हे तांदूळ ओतून घ्यायचं. आणि रेशनचं तांदूळ असल्यामुळे आपल्याला हे चांगलं 5-6 वेळा चोळून 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 धुवायचं, जोपर्यंत तांदूळ एकदम पांढरं शुभ्र दिसत नाही तोपर्यंत. आता हा तांदूळ आपण चांगला धुवून घेणार आहे आणि मग 4 दिवस तांदूळ आपण भिजायला ठेवणार आहे. आता 4 दिवस तांदूळ भिजत ठेवताना ह्या तांदळाचं रोजचं पाणी आपल्याला बदलायचं आहे. आता हे तांदूळ मी सकाळी भिजत घालते. उद्या सकाळी मी दुसरं पाणी बदलणार आहे. पहिलं पाणी जे असतं ते ओतून घ्यायचं आणि इथे तांदळाचं पाणी बदलताना तांदूळ अजिबात चोळायचा नाही. फक्त हलक्या हाताने तो फिरवायचा असा बोटाने आणि पाणी बदलून दुसरं नवीन पाणी घालायचं. असं 4 दिवस करायचं आणि 5व्या दिवशी मग आपण इथे पुढची प्रोसेस बघणार आहे. आता 4 दिवस हे तांदूळ मी भिजत ठेवलं होतं. रोज पाणी मी बदलायची. पाणी बघू शकता की ते एकदम निव्वळ चंग दिसतंय आणि तांदूळ इथे बघू शकता कसा भिजला गेलेला आहे. तांदूळ हातामध्ये असा चोळला की तांदूळ ऑटोमॅटिक तुटला पाहिजे. त्याचे असे दाणे दाणे भरड हातावरतीच तयार झाली पाहिजे. एवढा व्यवस्थित मऊसूत तो भिजला गेला पाहिजे. 4 दिवस आपण तांदूळ भिजत ठेवला होता. आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी जे जुनं पाणी आहे तांदळावरचं ते ओतून द्यायचं आणि नवीन पाणी घालून घ्यायचं आणि 2 वेळा पाणी बदलायचं इथे, जेव्हा आपण तांदूळ वाटायला घेणार आहे तेव्हा. आता व्यवस्थित निथळून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक अशी पेस्ट जशी आपण करतो ना टोमॅटो कांद्याची, अगदी तशी पेस्टसारखं आपल्याला तांदूळ इथे वाटून घ्यायचं आहे. पाणी कमी कमी घालत वाटायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम जसं आपण गिरणीवरून पीठ दळून आणतो आणि ते पाण्यामध्ये खवलवतो तसं आपलं हे इथे दळून घ्यायचं आणि तसं दळलं गेलं पाहिजे. थोडासा वेळ जास्त लागला तरी चालेल, पण इथे अगदी आपल्याला पेस्टसारखं हे तांदूळ इथे मिक्सरला वाटून घ्यायचे. तर इथे तुम्ही या पद्धतीने बघू शकताय. अशा पद्धतीने आपण इथे वाटून घेणार आहे. वाटताना काळजी घ्यायची, पाण्याचं प्रमाण जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर व्यवस्थित वाटलं जाणार नाही आहे. कमी पाणी घालायचं आणि तांदूळ चांगलं भिजलं असल्यामुळे ते पटकन वाटलं सुद्धा जातं. आता तांदूळ वाटून झाल्याच्या नंतरनं जो आपला तांदळाचा चीक तयार होतो त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे तुम्हाला इथे. इथे पाण्याची कोणतीही कंजूसी करायची नाही. एक मोठं पातेलं घ्यायचं, तांदूळ वाटून झालं आणि एक 0 नंबरची जी आपली गाळणी असते ना मैदा चाळायची ती घ्यायची किंवा एखादं पातळ सुती कापड घ्यायचं. ते नसेल तर 0 नंबरची चाळणी घ्यायची आणि मग कापडातून आपण जर गाळून नाही घेतलं आणि चाळणीने गाळून घेतलं तर 2 वेळा इथे गाळून घ्यायचं. आता इथे तुम्ही बघू शकता मी गाळणीतून हा चीक जो आहे तांदळाचा तो गाळून घेते. पाणी इथे भरपूर वापरायचं आहे. आता लक्षात ठेवा, आता जो रवळसर असा कणी राहते ना ही कणी आता ही काढून टाकायची, ही वापरायची नाही आपल्याला आणि ही मिक्सरला परत बारीक दळलीही जात नाही, हे लक्षात ठेवा. हे काढून घेतलेलं आहे. आता इथे बघू शकता एकदा आपण दळून घेतलेले गाळून घेतलेले आणि दुसऱ्यांदा सुद्धा मी दुसऱ्या भांड्यांमध्ये गाळून घेतलेले आणि एका मोठ्या पातेल्यात हा चीक घालायचा. पाणी भरपूर घालायचं. 1 दिवस 1 रात्र असं हा चीक आपल्याला इथे निवळायला ठेवायचा आहे. तुम्ही लक्षात घ्या. आता 1 दिवस 1 रात्र असं आपण पूर्ण 1 दिवस निवळायला ठेवलं होतं. निवळल्याच्या नंतरनं वरचं जे पाणी आहे ते ओतून घ्यायचं. खाली जो राहतो तो आपला कुरडईसाठी चीक राहतो, हे लक्षात घ्या. तर एकदम पांढरं शुभ्र घट्ट
घट्टसर असा आपला हा तांदळाचा चीक आपला कुरडईसाठी बनून तयार झाला आहे. इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला कुरडईचा सगळा बेस कसा बनवायचा आहे तो. आता हा चीक परत एकदा पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचा, एकजीव असा करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आणि एक आता कुरडई आता आपण डायरेक्ट करायला घेणार आहे. आता इथे जर तुम्हाला त्या दिवशी कुरडई करायला जमलं नसेल तर हा चीक तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ओतून फ्रीजमध्ये ठेवला तरी 2-4 दिवस हा चीक तसाच राहतो, चांगला राहतो. 2-4 दिवसांनी सुद्धा तुम्ही कुरडई बनवू शकता. पण शक्यतो लगेच ताज्या ताज्या चिकाची कुरडई बनवली की ती छान पांढरं शुभ्र येते, खायला छान चवीची लागते. आता एक भांडं घेतलेले, त्या भांड्याने मोजून आपल्याला चीक घ्यायचा. तर इथे 3 भांडी माझी चिकाची भरलेली आहे. म्हणजे हे पातेलं मी छोटं घेतलं ना, ही 3 पातेली चिकाची भरलेली. जेवढं चिकाचं माप असेल तेवढंच पाण्याचं माप घ्यायचं, लक्षात ठेवा. आता आपण इथपर्यंत तर चिकाची तयारी करत करत तर येतो, पण सगळ्यात चूक कुठे होते तर आपला चीक हटताना आपली चूक होते. पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर तुमची चीक जो आहे तो एकदम पचपचीत होणार, मग व्यवस्थित कुरडयांच्या साकळ्या पडणार नाही आहे, कुरडई व्यवस्थित येणार नाही. ज्या भांड्याने चीक मापून घेतलाय त्याच भांड्याने आपल्याला पाणी मापून घ्यायचे. 3 पातेली माझी ही छोटी 3 पातेली माझी चिकाची भरली. 3च पातेली पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचे. नंतर पाणी गरम झालं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. जास्त खारट करू नका, जास्त आळणीसुद्धा करू नका. मीठ घालून घेतलं, झाकण ठेवा. पाण्याला चांगली दणदणून अशी उकळी फुटली पाहिजे याची काळजी घ्या. पाण्याला उकळी आली की गॅस आपल्याला इथे बारीक करायचा आहे. आता आपल्याला यामध्ये चीक घालायचा आहे. गॅस बारीक करायचा किंवा पूर्ण तुम्ही बंद, तुमच्या मदतीला कोणी नसाल आणि तुम्ही एकट्याच करत असाल तर इथे गॅस बंद केला तरी चालेल. आता अशी चिकाची धार लावायची आणि पटापट एका हाताने चीक ओतायचा, दुसऱ्या हाताने पळीने आपल्याला हा चीक हलवत राहायचा. इथे चिकाच्या गुठळ्या अजिबात होता कामा नये, ही एवढी प्रोसेस लक्षात घ्यायची. जर चिकाच्या गुठळ्या झाल्या तर सगळा चिकाचा सत्यानाश होतो, कुरडई व्यवस्थित बनवता येत नाही, आपल्याला गुठळ्या फोडायला खूप त्रास होतो किंवा त्या फुटल्याही जात नाही, कारण चीक हा चिवट असतो, लगेच असा आवळला जातो. इथे थोडंसं गरम पाण्याची शक्यता होती म्हणून मी अगदी एक छोटी वाटीभर गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे. गॅस आता इथे आपल्याला चालू करायचा आहे. चालू केला गॅस आपल्याला इथे बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हा सारखा हलवत राहायचा. एकदा गरम उकळत्या पाण्यामध्ये चीक घातला की तो पटकन 5 मिनिटामध्ये आवळला जातो. इथे तुम्ही बघू शकता. हलवताना चीक हलवण्याची मेहनत इथे जास्त घ्यायची आहे. चीक व्यवस्थित या पद्धतीने फोडून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकताय मी चीक कसा फोडून घेते. अजिबात यामध्ये गुठळी होता कामा नये. एकदम प्लेन असा मऊसूत चीक आपला जो आहे ना तो बनायला पाहिजे. आता इथे चीक आपण व्यवस्थित हलवून घेतलेला आहे. चीक व्यवस्थित आवळला गेलेला आहे आणि गुठळी अजिबात आपल्या चिकामध्ये झालेली नाही. आता यावरती झाकण ठेवायचं. 5-6 मिनटं झाकण ठेवलं की 5-6 मिनिटांनी परत झाकण काढायचं, चेक करायचा, हलवून घ्यायचा व्यवस्थित परत एकदा आणि आपल्याला हा अधनं-मधनं हलवून घ्यायचा जोपर्यंत आपला चीक चांगला शिजत नाही, पळीचा चीक खाली पडत नाही, चिकाचा कलर बदलत नाही आणि चिकाचा जो आत्ताचा जो चिकटपणा आहे तो चिकटपणा सुटत नाही तोपर्यंत चीक आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. आता हा घट्ट वाटत असला तरी चीक तुम्हाला सांगू का, कुरडईसाठी चीक असा घट्टच गोळ्यासारखाच बनवला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता मी 2-3 वेळा अधनं-मधनं हलवलं गेलेलं आहे आणि इथे आपला चीक जो आहे ना तो बनून तयार झालेला आहे. कारण उलटण्याचा जो चीक आहे ना तो लगेच असा खाली पडतो. आता आपण इथे कुरडई करायला घेणार आहे. एका पातेल्यामध्ये चीक काढून घ्यायचा आणि लगेच त्यावरती झाकण ठेवायचं. म्हणजे जेवढ्या आपला कुरडई बनवायला लागेल तेवढा चीक एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा, कुरडई बनवून घ्यायची, परत संपला की आणायला जायचं. गॅस
बारीकच ठेवायचं आणि बारीक गॅसवरतीच जे पातेल्यामध्ये आपण चीक शिजून घेतोय ते पातेलं गॅसवरतीच ठेवायचं आहे. प्लॅस्टिकचा पेपर मी इथे कागद अंथरून घेतलेला आहे, त्यावरती थोडंसं पाण्याचा शिडकाव द्यायचा आणि मग आपल्याला कुरडई इथे बनवायला घ्यायची. सोऱ्यामध्ये चीक व्यवस्थित पाण्याचा हात लावून भरून घ्यायचा आणि तुम्हाला किती मोठी पाहिजे कुरडई त्यानुसार तुम्हाला इथे ह्याचे वेढे घालून घ्यायचे. वेढा घालताना कुरडईचा वेढा तोडताना कुरडईवरतीच वळून घ्यायचा, असा पसरून अजिबात वेढा घालायचा नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय ज्या मस्त अशी आपली कुरडई पडते, व्यवस्थित वेढा तयार झालेला आहे. आता बनवून तयार झालेल्या आहे. थोड्याशा सुकल्या की त्या लगेच उलट्या होतात, त्यावेळेस मी त्या उन्हामध्ये नेऊन वाळायला घालणार आहे. अगदी तुम्ही ह्या सावलीला बसून करू शकता आणि मग तुम्ही थोड्या वेळाने उन्हाला उलटून उन्हाला वाळत घालू शकता. 2 दिवस ह्या कुरडया चांगल्या वाळून घ्यायच्या, कारण आपण वर्षभर ह्या कुरडया वापरत असतो, त्यामुळे 2 किंवा 3 दिवस जरी तुम्ही कुरडया वाळून घेतल्या तरी चालेल. आता 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय कुठेही साखळी तुटलेली नाही आहे, वेढा व्यवस्थित बनला गेलेला आहे, कुठेही पसरलेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलर अजिबात लालसर वगैरे आलेला नाही, तर चांगली पांढरं शुभ्र अशी आलेली. आता मी इथे तळून सुद्धा दाखवते. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, कुरडई तळताना तेल जास्त धूर निघेल एवढं कडकडीत तळू नका. अशा याच्यामध्ये जास्त तेल तापलेलं असेल आणि कुरडई घातली की कुरडई लगेच करपली जाते, कारण ते आपण भिजवून केलेली जाते, हलकी असते. तर इथे बघू शकता डब्बल अशी कुरडई फुलते, म्हणजे बनवलेल्या कुरडईची साईज आणि तळून घेतलेल्या कुरडईची साईज मध्ये खूप फरक आहे. डबल टिब्बल अशी ही कुरडई आपली इथे फुलली गेलेली आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, खूप खुसखुशीत झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम परफेक्ट अशी साकळ्या वगैरे काही तुटलेली नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 किलो रेशनच्या तांदळाची छान अशी खुसखुशीत कुरडई इथे बनवून घेतलेली.